हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अनदर प्रिव्हियस पार्टमध्ये आम्ही विलाला पोहोचलो. डॉक्युमेंटेशन आणि प्रोसेस चालू असल्यामुळे आम्ही बाहेर वन डे फिरून रिटर्न जायचा प्लॅन ठरला असताना अचानक विलामध्ये येऊन राहायचा प्लॅन झाला होता. त्यामुळे ओनली बीचवर जाण्यासाठी काही क्लोथ्स घेतले, एक्स्ट्रा फूड आणि क्लोथ्स कॅरी केलेच नव्हते. लेट्स सी आता काय. हा आहे बाहेरचा व्ह्यू. बाहेर स्विमिंग पूल, स्विंग, टेबल टेनिस होतं. आतमध्ये होता हॉल, इथे कॅरम वगैरे खेळण्यासाठी. पुढे आहे किचन. किचन मध्ये डायनिंग टेबल होता, भांडी होती जेवण करण्यासाठी. अँड देन 3 बेडरूम्स होते. फर्स्ट होता हा बेडरूम. सर्व बेडरूम्स खूप छान आणि कॉझी होते. हा सेकंड होता मास्टर बेडरूम, ज्याच्यामध्ये वॉशरूम इन्क्लूड होतं. देन अगेन थर्ड बेडरूम, ज्याच्यामध्ये सुद्धा वॉशरूम इन्क्लूड होतं. बाय द वे खूप सारे मिरर्स त्यांनी लावले होते विलामध्ये. आम्ही मस्तपैकी लंच करून पूल मध्ये गेलो. ऍक्च्युअली फिश बनवायचा प्लॅन झाला होता, पण फिश चांगले मिळाले नाही, सो जेवण बनवायचा प्लॅन स्किप करून आम्ही काही पार्सल मागवलं आणि तेच खाऊन घेतलं. मस्तपैकी पूल मध्ये मजा करत होतो. पुन्हा रेडी होऊन बीच वर जायचं असल्यामुळे आम्ही सर्व पूल मधून निघालो आणि रेडी झालो. हा आहे अलिबाग मधला समुद्र आणि या समुद्रामध्ये एक किल्ला आहे. या किल्ल्याचं नाव कोणाकोणाला माहिती आहे डू कमेंट. समुद्रावर मस्त फोटोज वगैरे क्लिक करून आम्ही निघालो पुन्हा जायला. आणि परत जेवण बनवायचा कंटाळा आल्यामुळे आम्ही ओनली चिकन फ्राय करायला घेतला आणि सर्व जेवण पार्सल घेतलं. डिनर वगैरे करून झाल्यानंतर आम्ही रात्री बसलो होतो जस्ट गप्पा वगैरे मारत. रात्री लेट झोपून मॉर्निंगला उठून पूल मध्ये उड्या मारून आम्ही निघालो आमच्या घरी जाण्यासाठी. मजा करायच्या फ्लो मध्ये खूप सारे व्हिडिओज घ्यायचे राहून गेले. टिल देन बाय बाय.